श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आज 10 एप्रिल. आज जगभरामध्ये जागतिक होमिओपॅथी दिवस सगळीकडे साजरा केला जातो आहे. आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या जे काही वैद्यकीय क्षेत्रामधल्या जे काही वेगवेगळ्या पॅथी आहेत, ॲलोपॅथी आहे, आयुर्वेद आहे, युनानी आहे, यासोबतच एक महत्त्वाची जी उपचार पद्धती आपल्याकडे जी आहे ती आहे होमिओपॅथी. तर 10 एप्रिल हा दिवस जगभरामध्ये जागतिक होमिओपॅथी दिवस का साजरा केला जातो किंवा त्याच्या पाठीमागची काय हिस्ट्री आहे किंवा होमिओपॅथीची औषधं नेमकी कशी असतात, कोणकोणते आजार ते बरी करतात, तर याविषयी आज आपण सविस्तर बोलणार आहोत. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये अहमदनगर इथले प्रसिद्ध असे होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर साईनाथ चिंता सर आलेले आहेत. तर डॉक्टर साहेब, आपलं मुलाखतीत मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की हा जो काही वर्ल्ड होमिओपॅथी डे आहे तो का साजरा केला जातो. सर्वप्रथम आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. वर्ल्ड होमिओपॅथी डे 10 एप्रिल हा होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगभरात हा दिवस होमिओपॅथीचे औषध घेणारे रुग्ण आणि होमिओपॅथिक डॉक्टर्स खूप मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा करतात. कारण ह्या 10 एप्रिल 1755 रोजी डॉक्टर सॅम्युएल फ्रेडरिक ख्रिश्चन हॅनिमन असं त्यांचं पूर्ण नाव आहे. ह्यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनीमधील मिशन ह्या गावात झाला. आणि ह्यांनी होमिओपॅथीचा शोध 1796 साली लावला. पण ह्यांनी होमिओपॅथी शोधून काढली आणि ती जनक आहेत, त्यामुळे त्यांच्या जयंती, त्यांच्या जन्मदिवशी आपण हा दिवस पूर्ण जगभरात वर्ल्ड होमिओपॅथी डे म्हणून साजरा करतो. डॉक्टर साहेब, तुम्ही आता डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन यांचा उल्लेख केला, तर ह्यांची आपल्याला थोडीशी ओळख आपल्या श्रोत्यांना करून देऊया. हो, येस. आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच तो आहे की हा 10 एप्रिल इतका मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगभरात साजरा केला जातो, तर श्रोत्यांना ह्याची माहिती मिळावी, हे कळावं की एक्झॅक्टली हे का एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज खूप मोठ्या प्रमाणात होमिओपॅथीचा प्रसार होत चालला आहे, वाढत चालला आहे. होमिओपॅथी हे शास्त्र आणि समूळ नष्ट करणारा, नैसर्गिक पद्धतीने रोगमुक्त करणारा शास्त्र म्हणून लोकांमध्ये जनमानसात प्रचलित होत चालला आहे. पण ह्याचे मूळ जनक जे आहेत डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन, ह्यांच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन हे मूळचे जर्मनीचे, म्हणजे होमिओपॅथीचा उगम हा जर्मनीमध्ये झाला सर. पण त्यांच्या जीवनावर आपण जरा लक्ष केंद्रित केलं तर खूप साऱ्या संकटांना सामोरे जाऊन त्यांनी ह्याचा शोध लावला. मुळात लहानपणापासूनच खूप हुशार, बुद्धिमत्ता असलेले, आपण म्हणतो ना एकदम महान व्यक्तिमत्व जे असतात ते लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये हे सगळे गुणकौशल्य आपण म्हणतो ते दिसायला लागतात. डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन हे शाळेत असतानाच इतके चतुर, इतके हुशार होते, त्यांची बुद्धिमत्तेची चाचणी त्यांचे शिक्षक घ्यायचे आणि त्याच्या प्रत्येक चाचणीमध्ये ते पूर्णपणे यशस्वी व्हायचे. 10वी नंतर किंवा त्यांच्या स्कूल लाईफ संपल्यानंतर जर्मनीमध्ये अशी एक पद्धती की तिथे मुलांना एक थेसिस जमा करावं लागतं, थेसिस एका विषयावर लिहावं लागतं. त्या काळात त्यांनी कशावर थेसिस लिहिला तर माणसाला देवाने जे 2 हात दिलेत ते हात किती महत्त्वाचे आहेत, किती उपयोगाचे आहेत ह्याच्यावर त्यांनी विचार करून थेसिस मांडला आणि ते खूप प्रचलित झालं त्या काळात शाळेत असताना. म्हणजे त्यांची गुणवत्ता, त्यांची बुद्धिमत्तेची चुणूक शाळेतूनच शिक्षकांना आली होती. आणि अशा पद्धतीने त्यांचा प्रवास चालू झाला आणि ते हुशार होतेच आणि त्यांना मानवी शरीराबद्दल आकर्षण होतं की अरे इतकी छान देवाने हे शरीर तयार केलं, तर का नाही ह्याचा अभ्यास करावा. म्हणून त्यांनी MBBS 1770 साली पूर्ण केलं. तर हे पूर्ण करून ती थांबली नाही. त्यांची आवड इतकी होती मानवशास्त्रात किंवा शरीरशास्त्रात, त्यांनी MD पण पूर्ण केलं सर. जर्मनीमध्ये लेप्झिग ह्या ठिकाणी त्यांनी MDची डिग्री पूर्ण केली. तसंच त्यांचा थेसिसही खूप प्रचलित झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी 1775 पासून प्रॅक्टिस चालू केली. पण प्रॅक्टिस चालू केल्यानंतर खूप संवेदनशील व्यक्तिमत्व होते हे डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन. बुद्धिमत्तेबरोबर संवेदनशील म्हणजे काय, लोकांच्या संवेदना जाणून घेणं आणि ह्यांना त्या वेदनेतून मुक्त करणं हेच माझं परम लक्ष असं समजून त्यांनी ह्या डॉक्टरकी क्षेत्रात उतरले होते. पण प्रॅक्टिस करताना त्यांना लक्षात आलं की MBBSमध्ये किंवा त्या काळी प्रचलित असलेले जे पद्धती आहेत रुग्णांना बरं करण्याच्या पद्धती, ते जरा जाचक होत्या. कारण आता जवळजवळ ह्याला 250 वर्ष झाली सर. आणि आजचं मॉडर्न मेडिसिन आणि त्यावेळेस याच्यात खूप मोठा फरक आहे. आणि त्यावेळेचं इंजेक्शन देण्याची पद्धत, त्यावेळेला ते कॉटरायझेशन करणं किंवा लीच
ते थेरपी, अशुद्ध रक्त बाहेर काढणं आणि खूप साऱ्या जाचक पद्धती होत्या. म्हणजे एकतर आधीच रुग्ण वैतागलेला, थकलेला, वेदनेत असतो आणि आपण परत त्यांना वेदना द्यायच्या आणि त्या वेदनाने थोडाफार पेशंटला बरं वाटायचं. त्यामुळं जर ह्यांचं मन इतकं संवेदनशील होतं तर त्यांना ते वेदना जाणवायच्या पेशंटच्या. त्यामुळे त्यांनी काय केलं, नाही हे मला शास्त्र पद्धत आवडलेलीच नाही आहे म्हणून त्यांनी ती सोडून दिली. ज्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता, उदरनिर्वाह चालवत होता, तो शास्त्राची प्रॅक्टिस त्यांनी सोडून दिली की नाही हे मला थांबवायचं आहे, मला हे करायचं नाही, बघू पुढे काय होईल. तर तिथे त्यांनी ते प्रॅक्टिस पूर्ण बंद करून घरी बसले. पण आता उदरनिर्वाह चालवायचा कसा? तर जसं मी सुरुवातीला सांगितलं ना की हे खूप हुशार आणि गुणकौशल्य खूप होती त्यांच्यात. त्यांनी लहानपणीच खूप साऱ्या लँग्वेजेसवर प्रभुत्व मिळवलं होतं. जवळजवळ 8 भाषांचं त्यांना भाषांतर येत होतं किंवा 8 भाषा येत होत्या. पण त्यांनी एक पुस्तक ट्रान्सलेट करायचं स्वतःचं कार्य चालू केलं. एका लँग्वेजमधून दुसऱ्या लँग्वेजमध्ये पुस्तक ते, आणि पुस्तक वाचनाची खूप आवड होती. त्यामुळे त्या काळात एक पुस्तक खूप प्रचलित होतं वैद्यकीय शास्त्रातलंच, क्युलेन्स मटर मेडिका म्हणून. क्युलेन्स मटर मेडिका ट्रान्सलेट करता करता त्यांना त्याच्यात एक वाक्य आढळलं एका पेजवर की पेरुवियन बार्क म्हणून एक असं औषध आहे की जे मलेरियाच्या रुग्णांना दिलं तर ते बरे होतात मलेरियाचे रुग्ण. कारण पेरुवियन बार्कच्या अर्कामध्ये असे काही गुणधर्म नाही, पण त्यांनी सांगितलं होतं त्याचं कारण की हे खूप कडू औषध आहे म्हणून मलेरिया पेशंट बरा होतो. पण ते त्यांना पटलं नाही, हॅनिमन सरांना हे पटलं नाही. त्यांनी मग ट्रान्सलेट करताना ज्या भाषेत त्यांनी ट्रान्सलेट केलं तिथं फुटनोटमध्ये लिहिलं की हे कडू आहे म्हणून मलेरिया बरं करतं असं नाही. बरं. पण ते लिहून ठेवल्यानंतर त्यांना प्रश्न पडला, मग काय कारण काय असेल? आपण ह्याचं काहीतरी चाचणी करायला पाहिजे, प्रयोग करायला पाहिजे. तर तेवढं लिहून ते थांबले नाही आणि हे प्रयोगशील व्यक्तिमत्व होते, विचार करायचे, चिंतन करायचे. मग असं का लिहिलं असेल? मग त्यांनी काय केलं, एक प्रयोग केला. पेरुवियन बार्क आणला, त्याचा अर्क काढला आणि स्वतःवर घेतलं. स्वतः त्यांनी ते अर्क घेतला म्हणजे बघू मग काय होतं चेंजेस. आणि काय सापडलं त्यांना की मलेरियाचे सर्व लक्षणं त्यांच्या बॉडीमध्ये सुरू झाले. थंडी वाजली, ताप आला, हे सगळं त्यांनी लिहून ठेवलं त्या आणि जोपर्यंत ते डोस घेत राहिले तोपर्यंत त्यांना ते सगळे सिम्पटम बॉडीवर येत होते. बारीक सारीक लक्षणांचा त्यांनी अभ्यास केला आणि ते सगळे लिहून ठेवले. आणि मग त्यांनी डोस बंद केला, मग लक्षणं कमी झाले. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे पेशंट चालूच असायचे, पण ते ॲलोपॅथी त्यांनी देत नव्हते. जेव्हा एखादा मलेरियाचा पेशंट आला की त्यांनी मग त्यावेळेला त्यांना सांगितलं ॲलोपॅथी देणार नाही, पण माझ्याकडे एक औषध आहे, ते घेऊन तुम्ही बघा, मला रिझल्ट येईल. मग त्यांनी ते पेरुवियन बार्क त्या पेशंटला दिलं मलेरियाचं. आणि त्यांनी काय पाहिलं, पूर्ण लक्षणं काहीही औषधं न घेता फक्त ह्या पेरुवियन बार्कच्या औषधाने बरी झाली. त्याला नाव होतं सिंकोना बार्क. आणि तेव्हापासून होमिओपॅथीचा उगम झाला आणि तेव्हापासून त्यांनी सिद्धांत लिहायला सुरुवात केली होमिओपॅथीवर. आणि इथे थांबले नाहीत त्यांनी. त्या क्युलेन्स मटर मेडिकामध्ये जेवढे नैसर्गिक औषधं होते ते सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केला. म्हणजे असाच प्रयोग केला, स्वतःवर प्रयोग केला, त्याच्यानंतर घरातल्यांवर, त्यांच्या मित्रांना, सगळ्यांना जे निरोगी शरीर होते त्या सगळ्यांना ते द्यायचे आणि त्यांची लक्षणं लिहून ठेवायचे. बरोबर. इतके मोठा प्रयोग. याच्यानंतर होमिओपॅथीची सुरुवात झाली. सर 1790 साली त्यांनी ते क्युलेन्स मटर मेडिका चालू केलं, त्याच्यावरचे प्रयोग चालू केले. आणि 1796 म्हणजे 6 वर्ष हे सगळा प्रयोग चालू होता. 96 साली त्यांनी पहिला एसे लिहिला होमिओपॅथीवर. त्या काळात खूप त्यांना अपोज झाला की असं काही नसतं, असं कुठं असतं का. मग त्यांनी एसे जाहीर केलं की लॉ ऑफ सिमिलर्स नावाचा एक सिद्धांत त्यांनी मांडला की निसर्गामध्ये असे काही घटक आहेत की जे तुमच्या शरीराच्या लक्षणांशी साम्य आहेत, त्याला म्हणतात लॉ ऑफ सिमिलर्स. मग हे जेव्हा दिले जातात त्या शरीरामध्ये तेव्हा तो आजार समूळ स्मूथली नष्ट होतो. खरं तर आपल्या निसर्गामध्ये अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळतात. आज मॉडर्न सायन्स त्या ठिकाणी प्रगत झालेला आहे. त्यामुळे ज्या काही बाकी पॅथी आहेत त्याच्यासोबतच आता वेगवेगळ्या होमिओपॅथी असेल किंवा आयुर्वेद असेल यावरती लोकांचा आता विश्वास वाढतोय. तर ही जी काही होमिओपॅथीची औषधं असतात तर ती कशा पद्धतीने तयार केली जातात? होमिओपॅथीची औषधं निसर्गातल्या घटकांपासूनच तयार केलेली आहेत. म्हणजे निसर्गाच्या घटकांमध्ये जसं प्लांट्स आहेत, त्याच्यानंतर ॲनिमल्स आहेत, मिनरल्स आहेत, हे ना, वनस्पतीपासून किंवा मिनरल्स म्हणजे असे काही घटक आहेत जसे सॉल्ट आपण म्हणतो, मिनरल्स. खूप सारे मिनरल्सपासून होमिओपॅथीमध्ये खूप चांगले चांगले औषधं आहेत. आणि त्यांचे गुणधर्मसुद्धा अशाच पद्धतीने. ह्याच्यात काय केलं जातं माहिती आहे का? आता समजा तुम्ही सॉल्ट घेतलं, सॉल्ट म्हणजे खाण्याचा मीठ, त्याच्यामध्ये NaCl हे घटक आहे. NaCl मॉलिक्यूल डायरेक्टली घेतलं जात नाही, तर त्याचं पोटेंटायझेशन पद्धतीने कायनेटिक एनर्जीच्या वापराने
त्याच्यातले औषधीय गुणधर्म वरती काढले जातात. त्या पद्धतीला म्हणतात पोटेंटायझेशन किंवा सकशन, असे काही वेगळ्या पद्धतीने त्याचे स्ट्रोक्स दिले जातात. आता ह्या घटकामधला सगळ्यात अतिसूक्ष्म घटक घेतला जातो, म्हणजे 1/100. म्हणजे 100 त्याचे भाग केले तर त्याच्यातला 1 भाग घेतला जातो आणि परत तो 99 भागाबरोबर 99 भाग अल्कोहोलच्या आणि 1 भाग त्या मॉलिक्यूलचा घेतला जातो आणि परत त्याच्यावर प्रोसेस केली जाते. म्हणजे काय की त्या मॉलिक्यूलचा अतिसूक्ष्म भागातल्या औषधीय गुणधर्म वाढवले जातात आणि ते जेव्हा त्या लेवलला जातात आणि जेव्हा त्या मॉलिक्यूलचा औषधीय गुणधर्म वरती येतात मग त्याला पोटेन्सी नाव दिलं जातं. 1x 2x 3x असं 30C खूप हायर लेवल त्याचे घटक वाढवले जातात. तुम्ही मायक्रोस्कोप खाली जर पाहायला गेले तरी तुम्हाला त्या औषधामध्ये ते मॉलिक्यूल सापडणार नाही, पण त्या औषधामध्ये त्या मॉलिक्यूलचे औषधीय गुणधर्म तुम्हाला सापडतील. असं ज्ञानशास्त्र आहे होमिओपॅथी. तर आता आपण जर आजारांचा विचार केला तर होमिओपॅथीच्या जे काही औषधं असतात ते कोणकोणत्या स्वरूपाचे आजार बरे करू शकतात? होमिओपॅथी हे कोणत्या प्रकारचे आजार बरे करते ह्याच्या आधी मी एक नक्की सांगेल की होमिओपॅथीची औषधं कशावर काम करतात. सर्वप्रथम श्रोत्यांना मी नक्की सांगेल की होमिओपॅथीची औषधं जसं बाकीच्या पॅथीचे औषधं काम करतात, आपण तोंडावाटे औषध घेतो, मग पोटात जातात, मग पोटात त्याच्या विघटन होतं, त्याच्यावर कार्य होतं, डायजेशन प्रोसेस होते आणि मग पोटातून रक्तात जातात आणि मग औषधं काम करतात, बरोबर. अशा बाकीच्या पॅथीमधल्या औषधांचं शास्त्र आहे. पण होमिओपॅथी अगदी वेगळं आहे. होमिओपॅथीची औषधं ही जिभेवाटे काम करतात. होमिओपॅथीची औषधं जिभेवर टाकली जातात आणि जसेही जिभेवर टाकली जातात तर जिभेतले चेतासंस्था किंवा चेतना संस्थेचे काही बर्ड्स असतात, काही संवेदनशील घटक आहेत आपल्या जिभेमध्ये जे डायरेक्ट ब्रेनशी कनेक्टेड आहेत. तर तिथून त्या औषधी गुणधर्माचे औषध जे जिभेवर सोडलं जातं ते डायरेक्टली काम करतं ब्रेनवर आणि ब्रेनकडून मग बॉडीकडे ऑर्डर दिले जातात. अशा पद्धतीने हे होमिओपॅथी शास्त्र फास्ट काम करतं. आता इथे प्रश्न तुमचा खूप छान आहे की कोणकोणते आजार हे औषधं बरे करू शकतात. तर मी नक्की सांगेन की एकही असा आजार नाही आहे की तो बरा करू शकत नाही. तर सगळे आजार होमिओपॅथीच्या औषधाने बरे होतात. ह्याच्यात मुख्य म्हणजे जे जुने आजार आहेत. आजकाल लोकांमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या आजारांचं प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. जसं आता जंतू संसर्गजन्य आजार आहेत, म्हणजे रुग्णांना इन्फेक्शन होतात, व्हायरल इन्फेक्शन होतात. खूप सारे प्रकारचे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस आहेत आज हवेत आहेत, पाण्यात आहेत, अन्नात आहेत. त्याच्यातून जे इन्फेक्शन होतं, पोटाचे इन्फेक्शन आहेत, श्वासनलिकेचे इन्फेक्शन आहेत, वारंवार घसा धरणे, वारंवार टॉन्सिलला सूज येणे, वारंवार सर्दी होणे, काहींना ॲलर्जीचे त्रास खूप साऱ्या प्रमाणात आहेत, नाकाचे हाड वाढणे, सर्दी होणे, ऑपरेशन करूनही लोक बरे होत नाहीत. असे आजारही बरे होतात. अन्ननलिकेशी रिलेटेड काय आजार आहेत. तुम्हाला सांगतो सर, आजकाल पित्त होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. बरोबर. पित्ताचे आजार इतके लोकांना त्रास देत आहेत की त्यांना ॲलोपॅथीची किंवा बाहेरचे कोणतेही औषधं घेतले तरी रिझल्टच नाही. ह्या ठिकाणी होमिओपॅथी इतकं छान काम करते की तो जो आजार आहे मुळासकट बरा करते. मुळासकट म्हणजे काय की ज्या कारणामुळे शरीरात ही लक्षणं येतात. आता समजा काहींना जळजळ होते, काहींना अस्वस्थ वाटतं, काहींना छातीवर प्रेशर येतं, काहींना पोट फुगतं, गॅस होतो, खूप सारे तक्रारी आहेत, काहींना डोकं दुखतं पित्त झालं की. पण तात्पुरतं औषध घेतलं की ॲसिडिटीची लक्षणे थांबली जातात, दाबली जातात. पण मूळ जो आजार आहे पित्त वाढणे, हा आजार बरा होत नाही किंवा हा आजार बरा केला जात नाही. पण होमिओपॅथीमध्ये जे औषध दिली जातात त्या औषधाच्या माध्यमातून ॲसिडिटीचे लक्षणंही बरे होतात आणि ॲसिडिटीचं मूळ कारण जे आहे पित्त तेही बरं होतं. अशा पद्धतीने होमिओपॅथीची औषधं काम करतात. मग आता जसं मी सांगितलं, श्वासनलिकेचे आजार आहेत, तुमच्या जठराचे आजार आहेत, अन्ननलिकेचे आजार आहेत, मूत्राशय मार्गातले खूप सारे आजार आहेत की जे होमिओपॅथीने बरे होतात. इथपर्यंत की किडनी फेल्युअरचे काही केसेस आहेत, तिथेसुद्धा होमिओपॅथीने खूप जणांचे किडन्या वाचल्या आहेत, खराब होत नाहीत. होमिओपॅथीची औषधं चालू केल्या त्या औषधांचे साईड इफेक्ट आहेत ते कमी होतात. किंवा तुम्हाला सांगतो, बऱ्याच जणांना शुगर आहे किंवा बऱ्याच जणांना ब्लड प्रेशर आहे, ह्याच्यामुळे सुद्धा शरीर जीर्ण होत जात असतं. काही शरीरामध्ये वाताचा प्रकार जास्त असतो, संधिवात असतो. पण हे आजार वारंवार सतत रुग्णांना त्रास देतात. आयुष्यभर रुग्णांना असं वाटतं हे बरं नाही होणार. पण होमिओपॅथी असं एक शास्त्र आहे की ते हळूहळू शरीरातल्या ह्या गुणधर्मावर काम करतं. ज्यांची पित्त प्रवृत्ती आहे, ज्यांची वात प्रवृत्ती आहे, ज्यांची कफ प्रवृत्ती आहे, हे प्रवृत्ती बरं करणं आणि त्यायोगे लक्षणंही बरं करणं. म्हणजे पेशंटला असं नाही आहे की मग आजार बरा झाल्यावर लक्षणं बरे होतात, तसं नाही. गोळ्या औषधं चालू केली की रुग्णांना पहिले लक्षणं बरं व्हायला लागतात. शरीरावर जे हे मूळ औषध चेतना संस्थेवर काम करते, त्यामुळे पेशंटला डोस घेतल्या बरं वाटायला लागतं. आणि आणखीन एक मुख्य म्हणजे फक्त होमिओपॅथी ह्या शास्त्रातच मनाचाही अभ्यास केला जातो.
म्हणजे मानसिकतेवरही अवलंबून असे काही औषधं आहेत की ज्याच्यामुळे बरेचसे आजार होतात आपल्या शरीरात ना, की समजा आता काहींना खूप दुःख असतं लाईफमध्ये, खूप साऱ्या घटना घरात घडलेल्या असतात, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या असतात. या दुःखी भावनेमुळे शरीरामध्ये काही घटक म्हणजे जसे हार्मोन्स आहेत त्यांच्यामध्ये बदल होतो, हार्मोनच्या स्रावामध्ये बदल होतो आणि त्याच्यामुळे शरीरात काही आजार निर्माण होतात. मग ह्यांनाही परत दुरुस्त करून नॉर्मल करण्याचं काम होमिओपॅथीचे औषधं करतात. म्हणून मनालाही तेवढंच होमिओपॅथीच्या शास्त्रामध्ये स्थान दिलं जातं. डॉक्टर साहेब, खरं तर तुम्ही होमिओपॅथीचे औषधं कोणकोणते आजार बरे होऊ शकतात त्याचे फायदे सांगितले. बऱ्याचदा रुग्णांचा हा एक प्रश्न असतो की होमिओपॅथीची औषधं किती दिवस घ्यायची किंवा त्याच्यासाठी पथ्य काय काय असलं पाहिजे, तर त्यावरती थोडंसं बोलूया. होमिओपॅथीचे औषधं हे त्या शरीरात असलेल्या आजारावर अवलंबून आहे सर. कसं आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये असलेले आजार हे वेगळे वेगळ्या स्वरूपाचे आहेत. काही शरीरामध्ये वात प्रवृत्ती, पित्त प्रवृत्ती, कफ प्रवृत्ती, होमिओपॅथीमध्ये ह्याला वेगळे शब्द आहेत. आता लोकांमध्ये हे प्रचलित शब्द आहेत म्हणून आम्ही बोलतोय, पण होमिओपॅथीमध्ये ह्याला बोललं जातं रोमॅटिक आणि गावठी डायथिसिस किंवा काहींना बिलियस डायथिसिस. आम्ही होमिओपॅथीचे शब्द आहेत, पण लोकांना हे कळणार नाही म्हणून वात, पित्त, कफ प्रवृत्ती सांगतोय. अशा प्रवृत्त्या बऱ्या होतच नाहीत. आयुर्वेदामध्ये काही प्रमाणात हे बऱ्या होतात, पण होमिओपॅथीच्या गोड गोळ्या फक्त चघळून काही दिवसात हे बरे होतात. तर काही शरीरामध्ये एखादी फक्त वात प्रवृत्ती असते, ती लवकर बरी होते, मग त्यांनी 4-6 महिने औषध घेतले की ते बरे होतात. पण काही शरीरामध्ये हे 3 प्रवृत्त्या एकत्र असतात, त्यामुळे जटिल आजार तयार झालेले असतात, मग त्यांना थोडं काही दिवस जास्त घ्यावं लागतं. आता समजा काही एखादा पेशंट आहे खूप वर्षापासून डायबिटिक आहे आणि त्याला ॲलोपॅथीच्या गोळ्या चालू आहेत आणि त्या डोस घेऊनही त्याची शुगर लेवल वाढत चालली. आता डॉक्टर सांगतात तुम्हाला इन्सुलिनवर जावं लागेल. तर अशा केसेसमध्ये सुद्धा होमिओपॅथीच्या औषधं लवकरात लवकर त्यांनी चालू करावी, जेणेकरून हा इन्सुलिनचा डोस सुरू होणार नाही किंवा चालू असेल तर तो कमी होईल आणि ॲलोपॅथीचा जो डोस वाढत चालला आहे तो पण कमी होईल. त्यासाठी श्रोत्यांनी किंवा रुग्णांनी होमिओपॅथी घेणं खूप गरजेचं आहे. असं नाही आहे की ॲलोपॅथी बंद करायचं, त्या गोळ्या त्यावेळची गरज आहे म्हणून चालू केलेल्या आहेत. शरीराची त्यावेळची ती गरज होती आणि आत्ताही गरज आहे, पण हळूहळू होमिओपॅथीचे औषध जसे काम करतात तसा तो डोस कमी करून पूर्णपणे शरीर नैसर्गिक पद्धतीने बरा होतो. नक्कीच. खरं तर डॉक्टर साहेब, प्रत्येक पॅथी काहीतरी शरीराला फायदे तोटे देतच असते. होमिओपॅथीचं तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं आणि वेगवेगळ्या जे काही त्याची हिस्ट्री जी आहे किंवा कोणकोणत्या आजारावरती त्याचा फायदा होऊ शकतो किंवा जे काही जुनाट पद्धतीचे आजार आहेत की ज्यावरती रुग्ण अनेक ठिकाणी जाऊनसुद्धा त्याचा त्रास कमी झालेला नाही, अशामध्ये सुद्धा होमिओपॅथी नक्कीच उपयोगी ठरू शकते. तर तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि जागतिक होमिओपॅथी दिनाच्या निमित्तानं सर्व श्रोत्यांना एवढं छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी अहमदनगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद.